नागपूर शहरातल्या चोरींचं सत्र काही संपत नाही आहे. नागपूर शहरात दुकानांचे शटर फोडून चोऱ्या करणाऱ्या एका कुख्यात टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीच्या 3 सदस्यांना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीची 5 प्रकरणं देखील उघडकीला आणली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दुकानं फोडण्याच्या आणि चोरीच्या घटनांची मालिका सुरूच आहे. 28 एप्रिलच्या रात्री कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत श्रीराम चौक येथील रहिवासी पंकज बिनेकर यांच्या दुकानाला लक्ष्य करण्यात आलं. आरोपींनी शटर तोडून ड्रॉवरमधून रोख रक्कम चोरली. तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणचे CCTV फुटेजेस मिळवले, ज्यावरून या सर्व घटनांमध्ये एकाच टोळीचा सहभाग असल्याचं उघड झालंय. या सुगाव्याच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3नं आरोपींचा शोध सुरू केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद दिलशाद सफर अन्सारी, विवेक उर्फ विकी युवराज धोटे आणि पियुष उर्फ गड्डू दीपक निमजे यांचा समावेश आहे. या तिघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. मुख्य आरोपी दिलशाद काही महिन्यांपूर्वीच अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी तुरुंगातून बाहेर आला होता, तर इतर दोघांवर आधीच चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी कळमना आणि कोतवाली भागातील दुकानांमध्ये घुसून नंदनवन परिसरातून 1 ऑटो आणि 2 दुचाक्या चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 1.5 लाख रुपयांचा मालही जप्त केला आहे. सध्या पुढील कारवाईसाठी 3ही आरोपींना कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.